नाण्यात आहे. शाहीर ब्रह्माजी 2 रुपयाची किंमत एका नाण्यात आहे. नाण्यात अरे 2 रुपयाची किंमत एका नाण्यात आहे. ढोराम आणि नवे मजा ढोल खाण्यात आहे. खाण्यात आहे. मासळीला मजा जशी समुद्राच्या पाण्यात आहे. मासळीला मजा जशी त्या नदी नाल्याच्या पाण्यात आहे. शायरीची खरी मजा तुमची आणि माझ्या गाण्यात गाण्यात आहे. आहे. क्या बात. 25-25, 30-30 हजार रुपये घेतले. हा फुकट घेतले का? नाही ना. तसा काम भी पाहिजे. पाहिजे. हाँ, जैसा दाम वैसा काम होना. हाँ, लोग इतने दूर से बेचारे पानी में है, अपने जान की परवाह नहीं किए. किसकी? शाहीर ब्रह्मा जी को शाहीर निनाद बागड़े की गंमत देखने आए. छत्र्या घेऊन. हाँ, छत्र्या घेऊन रेनकोट पांघरू वाले बिचारे. हाँ, पण काय म्हणतो ऐका. काय झालं काका? पहिलेच्या जमान्यामध्ये पहिलेच्या शाहिरी होती. राम जोशी, हनाजी बाळा, परशुराम, छगन भाऊ, अनंत फंदी अशी शाहीर होऊन गेले. त्याच्यानंतर शाहीर कन्हैयाजी, शाहीर गरीबाजी, शाहीर परशुरामजी, शाहीर श्रीरामजी, शाहीर देवरावजी, शाहीर लक्ष्मणजी, चुटीवाले मोठे मोठे शाहीर होऊन गेले. त्यांच्या वारसा आम्ही चालवत आहोत. आम्ही आणि तुम्ही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, भारत सरकार पेन्शन देते. तुम्हालाही देते ना, मलाही देते ना, सर्वांना देते. कशासाठी? हे कला जिवंत ठेवण्यासाठी. कला जिवंत ठेवण्यासाठी त्याची जतन करणे गरजेचे आहे. पहिलेच्या जमान्यात रावणाने मला सांगा, शंकराने डमरू वाजवलं म्हणून शाहीर झाला का तो? कृष्णाने बासरी वाजवलं पण शाहीर नाही झालं. मीराबाईने एकतारा वाजवला, शाहीर झाले का? तानाजीने संघ हातात धरला पण शाहीर झाले का? मला ना आम्हाला शाहीर ही पदवी मिळाली. भंडारा जिल्ह्यामध्ये, बैतूल जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिकीट लावून पाहतात आम्हाला. साधी गोष्ट आहे का जी? जसे सिनेमा आपण टाकीज मध्ये पाहतो तसं आम्हाला तिकीट लावून तमाशा पाहतात आमचा. सही बात है. शिवजी ने तो डमरू सरे आम बजाते थे. शिवजी ने तो डमरू सरे आम बजाते थे. मधुर बंसी से निर्मोही लगाते थे. कृष्ण की मधुर बंसी से निर्मोही लगाते थे. जी तो वो डमरू बड़े शान बजाते थे. कृष्ण की मधुर बंसी से निर्मोही लगाते थे. अकबर बादशाहच्या काळात नवरत्न दरबार होता. तानसेन नावाचे गवय्ये होते. सूरदास नावाचे व्यक्ती होते. ज्याने मेघराग म्हणता बरोबर पाणी पडायला लागायचा. दीपराग म्हणता बरोबर दिवे जळायला लागायचे. त्यांच्यामध्ये शक्ती होती पण त्यांना शाहीर म्हणून पदवी मिळाली नाही. तानसेन सूरदासा तो एक सुर में गाते थे. तानसेन सूरदासा तो एक सुर में गाते थे. वही गायक सासी संसार सजाते थे.
खीण तुमने कहा देके हाँ। क्या है ब्रह्मा जी कैसे? खैबर मक्का मदीना खैबर खीण तुमने कहा देके कहाँ? देखे होंगे कस्तूरी मगर असली हीन कहा देके नहीं कहा नहीं। देखे होंगे ऐरा गऱ्या नत्तू खैरा को मगर ये आपला खड़ी गमत का खबर सिंह तुमने कहा देके कहा देखे? आज देखना पड़ेगा देखना पड़ेगा। हाँ? दिखाओ दिखाओ अपने राउंड में अच्छे से दिखाओ, अच्छे से। अपने राउंड में एक सवाल पूछिए आपने हाँ। कौन सा? कौन सा? हा या लोहगडला हे सर्व लोक आले, तुम्ही आले, मी आलो, हे सर्व लोक आले, हे येण्याचं कारण काय आणि हे काय घेऊन आले, हे काय घेऊन आले असं मान्यवरांचा प्रश्न होता. ओके बरोबर आहे बाबाजी? हा प्रश्न आता मला सांगा, आपण इथे लक्ष्मी मातेची स्थापना केली. लक्ष्मी मातेची स्थापना केलो, एवढा मोठा उत्सव साजरा करतो आपण आणि वेगळे वेगळे आपण प्रोग्राम ठेवतो, कार्यक्रम ठेवतो. कशासाठी रे? आपल्या गावाची आपण शान वाढवण्यासाठी आणि आपल्या गावची महिमा 4 लोकात गेल्या पाहिजे ही अशी असते. पण माणसाचं मन, मगाशीच बोललो, ज्याचं मन माणसाच्या काबूत आहे तर सर्व करू शकते, सर्व साफल्य होऊ शकतात. माणसाचं मन काबूत पाहिजे, साऱ्या गोष्टी सामर्थ्य सफल होऊ शकतात. नाही तर हा माणसाचं मनच चंचल आहे. मन माणसाचं चंचल आहे. तुम्ही रात्री झोपीत पहा ना जी, एखादा स्वप्न पडू द्या, स्वप्नामध्ये माणूस दिल्लीला जाते, दिल्लीला जाते, मुंबईला. मन माणसाचा श्रेष्ठ आहे, हाच तो मन माणसाला घेऊन येते. हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिस्पर्ध उत्तर. तुम्हाला अगर याच्या व्यतिरिक्त काही असेल सांगा, मला काही त्याच्यात नाराजी नाहीये. तुमची जीत आणि माझी हार होईल. आता ऐका दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतो. काय? गुरु जिसका हो ज्ञानी, कैसा ज्ञानी? गुरु जिसका हो ज्ञानी उसका काम वो पूरा है. गुरु जिसका हो ज्ञानी उसका काम वो पूरा है. अज्ञानी का जाने मतलब वो अधूरा है. अधूरा है. गुरु शिवाय ज्ञान नाही, मार्ग नाही, रस्ता नाही. नाही नाही. गुरु विना सापडे ना सोया, धरावे पाय त्याची आधी 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 आधी. म्हणून गुरुशिवाय मार्ग नाही, ज्ञान नाही. मी तुम्हाला एका प्रश्नाची विचारणा करतो, कारण की टाइम अभावी मला 2च कडव्यात गाणं पूर्ण करतो. नाही ते काय? हा, टाइम इज मनी. म्हणून प्रश्न एक विचारतो. एक संन्यासी, त्याचं काम होतं गावोगावी जायचं आणि भिक्षा मागायचं. त्या संन्यासाचं काम होतं गावोगावी जाऊन भिक्षा मागायचं. त्याचं एका गावामध्ये तो संन्यासी आला. एका गावामध्ये संन्यासी आला आणि एका बाईच्या घरी गेला. ते बाई म्हणते, महाराज हे भिक्षा घ्या. काय म्हणते? महाराज हे भिक्षा घ्या, पण मला एक मार्गदर्शन करा, तुमच्याकडून मला उपदेश हवा, मार्गदर्शन हवा. तो काय म्हणते महाराज? काय म्हणते? काय म्हणते? ए बाई, तुला आज मार्गदर्शन करणार नाही, पुन्हा उद्या येतो तुझ्या इकडे, तुझ्या गावामध्ये, आणि पुन्हा उद्या तुला मार्गदर्शन करतो. मला मनात त्या बाईने मिष्टान्न बनवून ठेवला, आपण भोजन बनवून ठेवला. त्या बाईने महाराज येता बरोबर त्यांच्या त्या पात्रामध्ये तिनं ते जेवण आणून दिलं. जेवण आणून दिलं, पण तो पात्र होता शेना गोट्यानी भरलेला. तो पात्र होता शेना गोट्यानी भरलेला. मान्यवरजी, मला म्हणायचं तर ते बाई म्हणे, द्या महाराजी मी हा धुवून देतो. धुवून देतो, पण नाही म्हणे, नाही मला अशामध्येच तुम्हाला द्यावं लागेल. त्या बाईने त्या तशामध्ये दिलं. असा त्या महाराजाने उपदेश केला तर तिच्या जीवनाचा कल्याण झाला आणि तिच्या जीवन सुधारलं. मला मनाच्या शाहीर ब्रह्माजी नवघरे साहेब, तो व्यक्ती कोण? तो कोणत्या मंत्राचा उच्चार करत आला एवढं सांगा. तो व्यक्ती कोणत्या मंत्राचं उच्चारण केलं फक्त एवढंच सांगा. भाराभरची नाही, एक नाही धड, मी तो विचारत नाही. ठळक ठळक काम चालतंय. 3 कडव्याचा असं तर 2 कडव्यात तोडतो मी.
जिसका हो ज्ञानी हर काम वो पूरा है। अज्ञानी क्या जाने मतलब अधूरा है। अज्ञानी क्या जाने मतलब अधूरा है। अज्ञानी क्या जाने मतलब वो अधूरा है। गफलत में नारे ना मिलते हैं बाजारों में। गफलत में नारे ना मिलते हैं बाजारों में। हर बात से वाकिफ हो बैठे हैं बाजारों में। हर बात से वाकिफ हो मिलते हैं हजारों में। हर बात से वाकिफ मिलते हैं हजारों में। शिक मिली श्री रामा से नीनादा मंगल है। मिली श्री रामा से नीनादा मंगल है। इसे पार भी करने को ये खड़ी मंगल है। इसे पार भी करने को ये खड़ी मंगल है। अंदर जाओगे तो क्या कर जाओगे, क्या कर जाओगे तो क्या एक सुंदरसं प्लॅटिंग काढतो. तुम्ही प्रश्न विचारले होते गवळणीमध्ये.